नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, नुकताच आता पाऊस उघडलेला आणि मी शेताकडे फेरफटका मारण्यासाठी आलो होतो आणि आजूबाजूला बघू शकता खूप छान अशी हिरव. अजून म्हणावं तसा पाऊस या सह्याद्रीमध्ये पडत नाही अजून. तर आज आपला हा पहिला ब्लॉग आहे. ब्लॉगमधून मी तुम्हाला सर्व आमच्या गावाकडचं जीवन वगैरे सगळं काय दाखवणार आहे. आपली ही सुरुवात आहे, मला माहिती नाही अजून. तर नुकताच सकाळपासून जास्त पाऊस चालू असल्यामुळे मला काही शेताकडे यायला जमलं नाही. तर आता आलो होतो फेरफटका. आता इकडं रोपं वगैरे खूप छान अशी उगवून आलेली आहेत. आता अशी काही रोपं बघता अशा प्रकारे एवढं छोटं छोटं रोप झालेले. तर मला रोप जेव्हा आली, पण आता मी कंटिन्यू दररोज एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. दररोज एक व्हिडिओ, त्यामुळे गावाला आलेला असताना आपल्याला एक व्हिडिओ वगैरे बनवत जायचे. तर माझ्या ही नवीन सुरुवात आहे. बघू शकता खूप छान असं झाडे वगैरे पण हिरवी झालेली आहेत. आणि इकडं समोर बघू ना, अजून काही जास्त पाऊस वगैरे झालेला नाही. जेव्हा पूर्ण पाऊस होतो तेव्हा पूर्ण ह्या शेतामधून निभरलेलं दिसते. समोर बघू शकता हा आहे हनुमंतगड आणि शेजारीच आहे हिमगिरी किल्ला. तर अशा प्रकारे सह्याद्री येत राहील. आणि समोर बघा डोंगरावरती आहे डोंड्या डोंगर, त्याच्यावरती धुकं वगैरे थोडंफार आलेले. आणि अशा प्रकारे गावचा बघू शकता छान असा नजारा झालेला आहे. पाऊस पण उघडल्यावरती आपल्याला असं. मी आता चाललेलो आहे या बांधावरनं. बघू शकता छोटे छोटे बांध असतात आणि जेव्हा पाणी भरतं तेव्हा पूर्ण वावरामध्ये ते. आणि ही आपली शेजारून गेलेली पाईपलाईन आहे छोटीशी. इथं खालच्या साईडला आपले एक बोर आहे, पाणी वगैरे नेतो. तर अशा प्रकारे ही वावराची आमची सांड आहे, इथून पाणी वगैरे वाहत राहतं. ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये हळूहळू. अजून काय एवढा जास्त पाऊस नाही. बघू शकता इकडं पावसाला परत सुरुवात झालेली. आणि मी अंगावरती पण काय आणलेलं नाही, घरी जायचा प्रयत्न करतो. घरी तर नाही, पण आपण ह्या मागे एक माझ्या मागे झाडे इकडं तर जाऊ. हे बघू थोडं उगवलेलं आहे असं पूर्णपणे हिरवगार असं. अजून पावसाला म्हणावी तशी सुरू पडेल तेव्हा सगळीकडे हिरवळ वगैरे होईल. डोंगर बघू शकता थोडे थोडे आताशी हिरवी चाद. तर अशा प्रकारे आपण ब्लॉग वगैरे शूट करणार आहे आणि मी तुम्हाला असा निसर्ग दाखवणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वरती लगेच पाऊस आलेले, म्हणजे अजून सह्याद्रीमध्ये तुम्ही फिरायला येत असाल तर म्हणावं तसा धबधबे. तुम्हाला ही पूर्ण अपडेट मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत राहील. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जरा ह्या झाडाखाली थांबू, जेणेकरून पाऊस आलेला आहे. आणि मग मी तुम्हाला आम्ही आत्ता एवढ्यातच दाखवणार आहे. समोर बघू शकता हे दगड वगैरे वावराच्या शेजारी पडलेले आहेत. आणि मी विहीर किती खोल झाली ही पण तुम्हाला दाखवतो. चालू केल्यामुळे पाऊस आपल्याला यायला लागला, त्यामुळे लवकर काम काही करता आलं नाही पूर्ण. तरी आपण बघू थोडा थोडा पाऊस उघड. जे कठाडी असते म्हणजे त्याला साईडनं ते आपण काही गाळ वगैरे जाणार नाही यासाठी वगैरे. तर दाखवणच मी तुम्हाला. तर बघू शकता समोरचा नजारा खूप छान असं झालेली. गोटा आहे आणि घर आहे आणि तिथंच शेजारी मी खाली आलेलो आहे शेतापाशी.
तर अशा प्रकारे मला आता आमची विहीर किती खोदलेली ती दाखवतो. चला जाऊ आपण विहीर पाहायला. मित्रांनो, जाऊ आपण आता शेताच्या जर काढलेली विहीर दाखवण्यासाठी नेतो तुम्हाला. आता मी दाखवलेली ती चिखल वगैरे झालेलं आहे खूप, असं जास्त पाय वगैरे जातात शेतामध्ये. इथं आपण रोटर मारला होता. अजून आपल्याला याची उखळणी करायची होती, पण पाऊस थोडा उघडला असता तर आपल्याला हे गवत वगैरे म्हणजे विहिरीचं खोदलेलं जे मटेरियल होतं ते काढलेलं आहे. आणि आता मी पण चाललेलो आहे जरा चिखल असलेले विहिरीला नुकतंच आता 4-5 दिवस झालेले आहेत आपल्याला खोदून. आणि अजून विहिरीचं तर बघू शकता विहिरीमध्ये किती पाणी साचले. आपण त्या साईडनं आता असं कडकडं वावराच्या इथं बघू शकतो थोडं पाणी साचले. ह्या कडकडनं आपण विहिरीपाशी आलेलो आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो, या साईडला बघू शकता एवढं मटेरियल आपलं विहिरीचं निघालेलं आहे. आणि ह्या साईडलाच वरती इथं आपला गोठा वगैरे आहे. तर आता आलो आहे आपण विहिरीपाशी, बघू किती पाणी साचले. आणि तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आपण काम पण बाकी आहे. आता 2-3 दिवस झाले आपली विहीर वगैरे खोदून झाली, त्यामुळं आपल्याला जास्त काही ब्लॉग बनवता नाही आले. पण आता इथून पुढं आपण कंटिन्यू ब्लॉग बनवणार आहेत. तर आता आपण विहिरीपाशी आलेलो आहे, बघू शकता. असे पूर्ण आपल्याला विहिरीला काठडी बांधायचे, जे की रिंग बोलतात त्याला, रिंग बांधायचे. आणि आता विहिरीमध्ये थोडंफार पाणी साचलेलं आहे, बघू शकता. अजून साचेल जसं जसं पाऊस जास्त पडेल या सह्याद्रीमध्ये, तेव्हा मग विहीर वगैरे आपली पूर्ण बरं आहे. तर आज आपला हा पहिला ब्लॉग होता, त्यामुळे आपण काय आज जास्त वगैरे नाही शूट केलं, कमीच शूट केलेलं आहे. पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून जास्त शूट करून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, समोरचा व्ह्यू पण बघू शकता, खूप छान असा निसर्गाचा व्ह्यू पाहायला भेटतोय. आणि डोंगरावरती ढग वगैरे थोडे थोडे येताना दिसतात. तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ कंटिन्यू मी तुम्हाला सह्याद्रीतली अपडेट ही देत राहील. तर मित्रांनो, भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.